विश्वास सामाजिक संस्था ठाणे यांच्या वतीने आयोजित नवरात्र उत्सवामध्ये 2024 निमित्त महाबोंडल्याचं आयोजन करण्यात आलं होतं। ठाण्यातील ब्राह्मण सोसायटीमधील उमा निळकंठ व्यायामशाळेच्या भव्य मैदानावरती हा उत्सव साजरा करण्यात आला। या महाबोंडल्याचे यंदाचे हे 22वे वर्ष होते। कार्यक्रमाचे आयोजक विश्वास सामाजिक संस्था ठाणे आयोजित महाबोंडला आयोजक भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले, नौपाडा मंडळ महिला मोर्चाचे अध्यक्षा रुचाली संजय वागुले यांनी पत्रकारांशी बोलताना सदर कार्यक्रमाविषयीची अधिक माहिती दिली। नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने पारंपरिक मराठी परंपरा जपण्यासाठी या सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमामध्ये सहभागी स्पर्धकांनी बोंडल्याच्या पारंपरिक गाण्यावरती नृत्य सादर केले, ज्यामुळे वातावरणात मराठमोळा आनंद पसरला। विजेत्यांना सोन्याची नथ आणि पैठणी अशी आकर्षक बक्षिसं देऊन सन्मानित करण्यात आले, तर सहभागी स्पर्धकांना विविध आकर्षक पारितोषिक देखील येथे देण्यात आले। उपस्थितांनी या सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद घेतला। तसेच कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदवला, ज्यामुळे ठाण्यातील हा सोहळा खास ठरला। विश्वास सामाजिक संस्थेच्या वतीने यंदाच्या बोंडल्यामध्ये मराठी संस्कृतीची मोठी जपणूक झाली, असं उपस्थितांनी यावेळी सांगितलं। या कार्यक्रमाचे आयोजक भारतीय जनता पार्टीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष संजय वागुले व नौपाडा मंडळ महिला मोर्चा अध्यक्ष रुचाली संजय वागुले यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले। विश्वास सामाजिक संस्थेतर्फे यंदाचं महाबोंडल्याचं हे 22वे वर्ष आहे आणि सलग एकाच मैदानावर सलग 22 वर्ष या महाबोंडल्याचं आयोजन विश्वास सामाजिक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे। मोठ्या प्रमाणात या ठिकाणी वय वर्ष 3 ते वय वर्ष 65 मधील सर्व महिला वर्गांनी या महाबोंडल्यामध्ये सहभाग घेतला आहे आणि त्यामुळे प्रत्येक गटामध्ये सोन्याची नथ, पैठणीच्या साड्या, वेगवेगळी बक्षिसं या ठिकाणी महिलांनी घेतली आणि पुन्हा एकदा पुढच्या वर्षी करता महाबोंडल्याचं आमंत्रण देतोय। नवरात्राच्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो। विश्वास सामाजिक संस्थेतर्फे सार्वजनिक नवरात्र उत्सवाचं आयोजन होतं। हे नवरात्र उत्सवाचं 13वं वर्ष आहे आणि त्या आधीपासूनच ठाणे शहरामध्ये बोंडल्याचं आयोजन होत चाललेलं आहे। नवरात्र उत्सवामध्ये ब्राह्मण सोसायटी उमा निळकंठ व्यायामशाळेच्या मैदानामध्ये गेली 23 वर्ष महाबोंडला आयोजित केला जातोय आणि फक्त नौपाडा प्रभाग नाही तर समस्त ठाण्यातनं आपल्या मराठी संस्कृती जपण्यासाठी विविध खेळ खेळण्यासाठी सर्व महिला इथे सहभाग घेत असतात आणि हे ह्या वर्षी सुद्धा तसंच सुरू आहे। पुढचे अनेक वर्ष सुद्धा असं सुरू राहील। त्यासाठी जे नागरिक आणि ज्या महिला उत्स्फूर्तपणे या स्पर्धेत सहभाग घेतात त्या सर्वांचं मी मनापासून इथे आभार मानते आणि पुढच्या वर्षी सुद्धा आपण अशाच जोशात भेटू, अशाच उत्साहात भेटू, थोडा विश्वास व्यक्त